नमस्कार, मी पंकज इंगोले. आपण पाहताय LS मराठी. पाहूयात काही ठळक घडामोडी. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील FIR मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही याबाबत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे. पार्थ पवारांच्या विरोधात अजून FIR का नाही असा थेट सवाल न्यायालयानं उपस्थित केला. तपासातील विलंबावरही न्यायालयानं सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. दरम्यान न्यायालयानं काय म्हटलंय हे मी ऐकलं नाही, सरकारकडून योग्य उत्तर दिलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणात कोणालाही वाचवलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर आलाय. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांनी हा व्हिडिओ सार्वजनिक केला. यामुळे अधिवेशनाच्या काळात शिंदेच्या शिवसेनेच्या अडचणीत वाढ झालीय. तसंच आमदार महेंद्र दळवी यांच्यावर चित्रलेखा पाटलांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. सरकारनं CBI, ED आणि अँटी करप्शन ब्युरोकडून प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्ट्रॉंग रूमवरील CCTV कॅमेरा काढण्याचा प्रशासनाला नेमका कोणता अधिकार आहे असा गंभीर प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात आज उपस्थित केला. खासगी कॅमेरे पोलिसांनी जबरदस्तीने हटवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा प्रकार EVM प्रक्रियेवर संशय निर्माण करणारा असल्याचं ते म्हणाले. CCTV कॅमेरे तातडीनं पुन्हा बसवण्याचे आदेश सरकारनं द्यावेत अशी स्पष्ट सूचना सतेज पाटील यांनी प्रशासनाला केली आहे. नागपूर अमरावती विभागातील प्रलंबित कामं तात्काळ पूर्ण करा असे आदेश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागपूर विधान भवनातील आढावा बैठकीत दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आमदार आशिष देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. नागपूर सत्र न्यायालयानं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना उद्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी 15 डिसेंबर ही तारीख दिली होती, मात्र न्यायालयानं ती बदलून 11 डिसेंबर निश्चित केली आहे. 3 वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलन प्रकरणी कडू यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश होणं ही देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. दीपावलीचा महाराष्ट्राच्या कृषी, संस्कृती, मराठी परंपरा आणि सामाजिक जीवनाशी अतूट संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशाला मिळालेल्या या ऐतिहासिक गौरवाबद्दल शेलारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात विविध कारणांमुळे 30,304 महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ रद्द करण्यात आलाय, तर 390 महिलांनी आपला लाभ बंद करण्यासाठी विनंती केली होती, त्यांचा देखील लाभ रद्द केलाय. सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी eKYC करण्याचं आवाहन महिला आणि बाल कल्याण विभागानं केलं आहे. बोईसर तारापूर MIDC मध्ये प्रदूषणकारी गो ग्रीन इकोटेक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार विनोद निकोले यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्य सचिव यांच्याकडे याबाबत निवेदन दिलंय. कंपनीकडून घातक रसायन जमिनीत टाकल्याची तक्रार आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप निकोले यांनी केलाय. कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं. राज्य सरकारकडे प्रस्ताव असूनही खरेदीला मंजुरी न दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीनची पोती घेत थेट प्रांत कार्यालयावरच विक्रीसाठी आणली. बारदान खरेदीसाठी सरकारकडे निधी नसल्यामुळे खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ होतोय का असा सवालही विचारण्यात आलाय. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.